Hello students, welcome to Let's Success. I hope you all well and safe. So summary of the last class, we just learned some cases or condition in chapter similarity, and then we solve practice set 1.1's first two example. So let's start practice set 1.1's third example. Okay, first of all we read the example. In following figure, segment PS is perpendicular to segment RQ, segment QT is perpendicular to segment PR. Then if RQ is equal to 6, PS is equal to 6 and PR is equal to 12, then find QT. So some perpendicular statements and then some values of sides is given. So segment PS is perpendicular to RQ and segment QT is perpendicular to PR. In those concepts, one of the basic thing you just informed about that, जेव्हा पण असं पर्पेंडिक्युलरचं साइन दिलेला असते एखाद्या स्टेटमेंटमध्ये आणि सांगितलेलं असते तेव्हा जो फर्स्ट पार्ट असतो तो हा नॉर्मली हाईट असतो. पहा इथे सेगमेंट PS कुठे आहे पहा या फिगरमध्ये, हा पहा सेगमेंट PS हा कशाला परपेंडिक्युलर टू आहे, RQ ला. आपल्याला RS हा स्टेटमेंटमध्ये दिलेला नाही, काय दिलेला आहे RQ. हा जो PS आहे हा परपेंडिक्युलर कोणाला दिलेला आहे RQ. RQ इज ऑल्सो रे बिकॉज देअर इज अ साइन ऑफ रे. देन RQ ला परपेंडिक्युलर आहे, दॅट मीन्स व्हॉट, ही RQ वरच काय हा यस हा पॉइंट आहे, हा RQ ला PS हा परपेंडिक्युलर आहे. देन सेक QT इज परपेंडिक्युलर टू PR. मी आता सांगितलेलं आहे फर्स्ट जो असतो तो हाईट असतो आणि देन काय असतो बेस. आता इथं सुद्धा QT आणि PR मध्ये फर्स्ट काय आहे हाईट अँड देन बेस. QT ही काय आहे हाईट आहे आणि नंतर काय हा बेस आहे. सो आपल्याला फाइंड काय करायचं आहे पहा, QT फाइंड करायचं आहे आणि त्यानंतर व्हॅल्यूज काय काय दिलेलं आहे पाहूया. RQ इज इक्वल टू 6. व्हेर इज RQ, सर्च इट. RQ इज इक्वल टू 6 अँड देन PS इज इक्वल टू ऑल्सो 6. PS, व्हेर इज PS, PS is also 6. Then PR is equal to 12. Where is PR? Let's see here. PR is equal to 12. Okay. Just sufficient. PQ, PS and PR. Three values are given. And we have to find QT. So let's see here. पहा आता आपण जर PRS या ट्रायंगलमध्ये जर बघलो तर आपल्याला हाईट दिलेली आहे पण बेस आहे का पहा, PRS मध्ये बेस दिलेला आहे का नाही, कारण फक्त RQ सांगितलेला आपल्याला, RS सांगितलेला आहे का नाही. सो आपण जर PQR हा जर ट्रायंगल बघितला आणि हा QR हा बेस आणि ह्या PQRचा हा जर बेस असेल तर हाईट आपण PS ला घेऊ शकतो. ओके, कारण हा काय आहे कॉर्नर आहे आणि कॉर्नरपासून जर हाईट पाहिजे असेल तर स्ट्रेट लाईन पाहिजे, दॅट मीन्स वॉट एक परपेंडिक्युलर लाईन पाहिजे आणि परपेंडिक्युलर लाईन ही ऑलरेडी और ॲक्च्युअली ही ड्रॉ करून दाखवलेली आहे. सो PS ही काय झाली हाईट कोणाची, PQR या ट्रायंगलची, जेव्हा QR हे काय आहे बेस आहे. सो आपल्याला B आणि H माहीत झाला. सो अनदर फॅक्ट इज वॉट, PQR याच ट्रायंगलमध्ये आता आपण काय केलो, QR ला बेस पकडलो. एक मिनिटासाठी आपण काय करूया, PR ला बेस पकडूया. PR ला बेस कसा पकडणार असं तुम्हाला विचारेल. पहा इथं पण QT हा काय सांगितलेला आहे हाईट, बरोबर आहे. QT हे काय सांगितलेलं आहे हाईट. मग ही जर हाईट सांगितली तर बरोबर आहे, ह्या हाईटवर जिथं परपेंडिक्युलर असतो, हा परपेंडिक्युलर कुठे आहे, हा T या पॉईंटवर, आणि ही T हा पॉईंट कोणत्या लाईनवर आहे, PR या लाईनवर आहे. मग ही PR हे बेस होणार. कन्फ्यूज जर होत असेल तर हा जो ट्रायंगल आहे हा एवढा जो दिसणारा PQR हा ट्रायंगल मी काय करतोय इथे ड्रॉ करून दाखवले तुमच्यासाठी. थोडंसं इथे ड्रॉ करून दाखवते. ही जी मोठी लाईन आहे पहा, काय आहे लाईनचं नाव, PR, बिगेस्ट साईड आहे PR. ओके, आणि PR या लाईनवर काय आहे T हा पॉईंट आहे, राईट. आणि T हा पॉईंट कशासोबत जॉईन आहे, Q सोबत. ओके, तुम्हाला समजण्यासाठी जस्ट ही फिगर काढलेली आहे, ही काही कामाची नाही फिगर, ही फक्त समजवण्यासाठी काढलेली आहे. आणि पहा PR ही बिगेस्ट जी साईड आहे याचा बेस काय आहे
12 आहे, राईट. आणि हा क्यू टी जे आहे तो आपल्याला फाइंड करायचा. आले लक्षात? सो 2 ट्रायंगल आहेत, 2 ट्रायंगलची नावं जरी पी क्यू आर असं असतील तर पहिल्या ट्रायंगलच्या वेळेस आर क्यू हे काय आहे बेस आणि हाईट काय आहे पी एस. ओके. पण दुसऱ्या ट्रायंगलच्या वेळेस म्हणजे हाच ट्रायंगल आपण इथे ड्रॉ करून दाखवलेला आहे, त्यावेळेस काय होतं आहे पी आर हा काय होणार बेस आणि हाईट काय होणार क्यू टी. आपण या 2 स्टेटमेंटची हेल्प घेऊन हे सगळे इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेलं आहे. सो पहा सॉल्व करूया. इन ट्रायंगल पी क्यू आर व्हेन, आता या ट्रायंगल पी क्यू आरमध्ये कारण 2 कंडिशन आहेत वेगवेगळे. पहिल्यांदा काय करूया आपण हे घेऊया जसं डिस्कशन केलं होतं. व्हेन बेस इज इक्वल टू आर क्यू अँड हाईट इज वॉट आर क्यू बेस असल्यावर हाईट काय येणार पी एस. हाईट इज इक्वल टू पी एस. दॅट सफिशियंट इन्फॉर्मेशन. अँड देन आपण हा फर्स्ट ट्रायंगल आहे, फर्स्ट ट्रायंगल असल्यावर काय करतो आपण B1 अजूम करतो. फर्स्ट ट्रायंगलचा B1 आर क्यू अँड H1 हाईट पी एस. ओके. नेक्स्ट इन ट्रायंगल पी क्यू आर व्हेन, यावेळेस आपल्याला बेस काय पकडायचा आहे यस, बेस काय पकडायचा आपल्याला दुसऱ्या ट्रायंगलच्या वेळेस. आत्ता तर आपण आर क्यू पकडलेला आहे. ओके. सो आता आपल्याला असा पकडायचा आहे ट्रायंगल. याचा बेस किती आहे यस इथं काढलेलं आहे पी आर. बेस काय पकडायचं आहे पी आर. हे कन्सेप्ट क्लिअर करून घेतलं तर सोडवायला मजा येणार. ओके. बेस इज इक्वल टू पी आर अँड हाईट इज इक्वल टू वॉट, हाईट काय आहे क्यू टी. ओके. पहा आर क्यू पी एस, सॉरी आर क्यू पी एस फर्स्ट ट्रायंगल पकडला आहे. त्यानंतर क्यू टी पी आर. पहा क्यू टी पी आर म्हणजे याच 2 स्टेटमेंटवरून 2 ट्रायंगलचं इन्फॉर्मेशन कलेक्ट केलं आहे. ओके. फर्स्टला जसं आपण B1 अज्यूम केलो तसंच इथं काय करावं लागणार आपल्याला B2. पी आरची व्हॅल्यू और पी आर अँड H2 इज इक्वल टू क्यू टी. ओके. तर आता आपण काय करायचं आहे 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो स्टेटमेंटमध्ये लिहून घ्यायचं. आणि पहा पहिल्या ट्रायंगलचा म्हणजे पहिले जो ट्रायंगल घेतलेला आहे त्याचा B1 आणि H1 आपल्याला माहिती आहे. ओके. आणि दुसऱ्या ट्रायंगलचा B2 हा माहीत आहे पण H2 फाइंड आउट करायचं आहे. ओके. कारण 4 पार्ट आहे, 4 पार्टमधले B1 H1 माहीत आहे, B2 माहीत आहे आणि H2 काढायचं आहे. ओके. नॉट ए प्रॉब्लेम. पहा त्या स्टेटमेंटनुसार जाऊया. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर डिवायडेड बाय परत तोच ट्रायंगल पी क्यू आर बट डिफरंट बेसेस अँड हाईट इन दिस प्रॉब्लेम. ओके. स्टेटमेंट B1 इंटू H1 divided by B2 into H2 and the statement is what? Statement is more important. I already say the statement is very important and you have to learn. Okay. So the ratio of the area of the 2 triangle is equal to the ratio of the product of their bases and their corresponding heights. Okay. So आपण काय करूया आता हाईट नावं लिहून घ्या. B1 काय आहे आर क्यू इंटू H1 काय आहे पी एस. हे स्टेटमेंट तुम्हाला इथे लिहावं लागणार. देन B2 काय आहे पी आर इंटू H2 काय आहे क्यू टी. राईट. अँड पी क्यू आर गेट कॅन्सल. सो द कॅन्सलेशन रिमेन 1. आर क्यूची व्हॅल्यू किती आहे आर क्यू 6. ओके. इंटू पी एस 6 डिवायडेड बाय पी आर यस 12 इंटू क्यू टी फाइंड करायचं आपल्याला. ओके. अँड हा 1 जशाला तसा.
इकडे गेला समजा, इथं लिहितोय क्यू टी, आणि इथं काय राहिलं मग इज इक्वल टूच्या समोर हा क्यू टी फक्त या इक्वल टूच्या इकडे गेला, बाकीचे जसं तसं राहिलं 6 × 6 डिवायडेड बाय 12. सो सिम्प्लिफिकेशन इज मोर इझी. 6 1 जा 6 2 जा 12. ओके, 2च्या टेबलमध्ये 6, 2 1 जा 2, 3 जा. देअरफोर क्यू टी इज इक्वल टू खाली 1 राहिला आणि वरी काय 1 × 3 दॅट मीन्स वॉट 3. सो क्यू टीची व्हॅल्यू किती सापडलेली आहे आपल्याला 3 सापडलेली आहे. एकदम सिम्पल आहे. 2 ट्रायंगल घेतलेले आहेत, 2 ट्रायंगलचे नेम सेम आहेत, पी क्यू आरच आहे, पण फर्स्ट पी क्यू आरमध्ये आपण बेस काय घेतला आर क्यू आणि हाईट काय घेतलेली आहे पी एस. ओके, देन सेकंड पी क्यू आरमध्ये बेस काय घेतलेला आहे, जसं आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, क्यू टी हे हाईट पकडली आणि पी आर हे का पकडला बेस. तुम्हाला इन्फॉर्म करण्यासाठी किंवा आणखीन जास्त कळावं, क्लिअरिफिकेशन व्हावं म्हणून इथंच बाजूला एक आकृती काढली होती, हीच डायग्राम. ओके, सो तुम्हाला हे क्लिअरली समजलेलं आहे असं गृहीत धरतो. अँड नेक्स्ट प्रॉब्लेम 4. फोर्थ एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे, इन फॉलोइंग फिगर ई पी इज परपेंडिक्युलर टू बी सी अँड ई डी इज पॅरलल टू बी सी, देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी. या दोघांचा काय काढायचं आपल्याला रेशो काढायचा आहे. सो ॲट दॅट टाइम वेन एवर वी सी इन दोज triangle ABC and triangle BCD have a one side common. Okay, so ABC and BCD, that means what, ABC have a side BC and then BCD have a side BC. So at that time we say BC is the common side in those triangle, and then we observe triangle ABC and triangle BCD. So BC is also base. So first statement we write here, triangle ABC and triangle BCD have same base. Okay, so that is BC. Okay, so ABC and triangle BCD have same basis. ABC मध्ये पण BC आहे आणि BCD पण मध्ये BC आहे, तर दोन्ही ट्रायंगलचा बेस आपण BC समजवतोय. त्यानंतर आणखीन काय पाहू शकतो आपण, AD इज पॅरलल टू BC सांगितलेलं आहे. सो आन्सरमध्ये परत लिहून टाका, AD इज पॅरलल टू BC. AD आणि BC हे जर दोन पॅरलल लाईन असतील तर पहा, AD ही लाईन BC या लाईनशी पॅरलल आहे. पहा, दोन पॅरलल लाईन जेव्हा असते, दोन पॅरलल लाईन, ते कधीच एकमेकाशी काय होणार नाही, इंटरसेक्ट होणार नाही. दॅट मीन्स वॉट, ते डिस्टन्स मेंटेन करून राहणार. किती पण त्याला आपण जर एक्सटेंड केलं त्या लाईन्सला तरी पण ते कुठंच इंटरसेक्ट करणार नाही, कारण ते त्या दोन लाईनमध्ये हे डिस्टन्स हे जे आहे ते इक्वल राहणार. आपण एक्सटेंड केला. ABC ची हाईट दिलेली आहे. पहा, ABC ची हाईट दिलेली आहे. ही कशी दिलेली आहे, AP इज परपेंडिक्युलर टू BC दिलेलं आहे. पहा, AP इज परपेंडिक्युलर टू BC. आणि परत पहा, या स्टेटमेंटमध्ये सुरुवातीला काय आहे, हाईट दिलेलं आहे. बरोबर, हे लक्षात ठेवा. मागच्या एक्झाम्पलला सांगितलं होतं की असं जेव्हा स्टेटमेंट येते तेव्हा सुरुवातीला काय सांगते, हाईट, आणि त्यानंतर काय असते, बेस असतं. पहा, AP हे काय आहे, हाईट आहे, आणि BC हे काय आहे, बेस आहे. सो पहा, ही हाईट AP ही कशाची आहे, ABC या ट्रायंगलमधली आहे. म्हणजे एवढंच डिस्टन्स याचं सुद्धा राहणार BCDचं. का होणार, कारण हे दोन्ही ट्रायंगल हे कुठे आहेत, दोन पॅरलल लाईन्समध्ये आहेत. आपण तिथं 3 ट्रायंगल जरी घेतले, 4 ट्रायंगल जरी घेतले, 5 ट्रायंगल जरी घेतले, किती ट्रायंगल होते. जर आपण दोन पॅरलल लाईन्सच्या मधात जर ट्रायंगल ड्रॉ केले, ते पण टच करून पूर्ण त्याचे व्हर्टायसेस जर टच करून आपण जर ट्रायंगल काढले, तर त्या ट्रायंगलमध्ये जे बेसिस, ट्रायंगलमधले जे हाईट आहेत त्या पॅरलल लाईन्समध्ये, ते काय राहणार, सर्वांचे सेम राहणार. इतर दोन ट्रायंगल आहे ABC आणि BCD, त्यामुळे काय त्यांचे हाईटसुद्धा काय राहणार, सेम राहणार. सो आपण असं लिहू शकतो का, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BCD आर बिटवीन टू
पॅरलल लाईन्स, बरोबर आहे. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BCD कुठं आहेत, दोन पॅरलल लाईन्स मदत आहे, बरोबर आहे. आणि हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स इज कॉन्स्टंट. हा जो डिस्टन्स असतो याच्यामधला दोन पॅरलल लाईन्समधला तो पण कसा राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. सो आता ह्या दोन स्टेटमेंटमधून काय प्रूव्ह होणार, किंवा ह्या तीन स्टेटमेंटमधून ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BCD have सेम हाईट. ओके, या दोन्ही ट्रायंगलची हाईट पण सेम झालं आणि बेस तर आपल्याला स्टार्टिंगलाच लगेच लक्षात आलं की ही एक साईड सारखी आहे, म्हणजेच काय आहे, यांच्या दोन ट्रायंगलचा बेस पण सारखा आहे, बेस पण सारखा आहे आणि हाईट पण सारखा आहे. तर तुम्हाला परत एक लगेच स्टेटमेंट लक्षात यायला पाहिजे. ती स्टेटमेंट काय होते, जेव्हा बेस आणि हाईट दोन्ही ट्रायंगलचे जर सेम असतील तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा काय असतो, यस 1:1 असतो. तर द स्टेटमेंट ऑफ द एरिया ऑफ द टू ट्रायंगल इफ दे हॅव अ सेम हाईट अँड बेसिस इज 1:1. सो या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काय होणार, एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1:1. काही प्रोसिजर करायचं नाही, काही करायचं नाही. का, कारण फर्स्ट ऑफ ऑल बेस सेम झाले, त्यानंतर हाईट सेम झाली, त्यामुळे तुम्हाला 1:1 ॲन्सर लिहावं लागणार आणि ते स्टेटमेंट लिहावं लागणार. आणि स्टेटमेंट काय आहे, अगेन रिपीट, द रेशो ऑफ द एरिया ऑफ द टू ट्रायंगल इफ दे हॅव अ सेम हाईट अँड बेस इज 1:1. So fourth example is also done. Next, fifth example. So let's start problem 5. So first of all we read this. In adjoining figure there is a figure PQ is perpendicular to BC and AD is perpendicular to BC. Otherwise none of the information is given. Then find the following ratios. और कुछ आणि काही रेशिओज आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे. पहा, PQ इज परपेंडिक्युलर टू BC, वेअर इज PQ परपेंडिक्युलर टू BC. ओके, अगेन फर्स्ट काय असते, हाईट अँड देन काय असतो, बेस. देन AD इज परपेंडिक्युलर टू BC. परत पहा, AD इज परपेंडिक्युलर टू BC. AD इज व्हॉट, हाईट. देन वी हॅव टू फाइंड सम रेशिओज. ओके, व्हॅल्यूज वगैरे काय नाही, फक्त आपल्याला रेशिओज दाखवायचे आहेत. ओके, सो पहा, area of triangle PQB and area of triangle PBC. Where is PQB and PBC? First of all, observe this, PQB and then PBC. पहा, PQB and PBC या दोन ट्रायंगलमध्ये तुम्हाला काय दिसते बघा, PQB and PBC या दोन्ही ट्रायंगलची, PQB आणि PBC या दोन्ही ट्रायंगलमध्ये आपल्याला हाईट सेम दिसते. पहा, PQB मध्ये हाईट काय आहे, PQच आहे, अँड PBC या ट्रायंगलमध्ये सुद्धा हाईट काय आहे, PQच आहे. सो या दोन ट्रायंगलमध्ये जर कॉमन फॅक्टर जर काय असेल तर ती काय आहे, त्यांची हाईट आहे. सो आपण असं एक स्टेटमेंट लिहू शकतो. परत सोल्युशन एरिया ऑफ नाही ना, सो आपण असं लिहू शकतो, सोल्युशन ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PBC हॅव सेम हाईट. ओके, या दोघांची हाईट काय आहे, सेम आहे. बेसिस चेंज आहेत. PQBचं बेस काय येणार, QB येणार, अँड PBCचं बेस काय येणार, हा मोठा PBC, पूर्ण बेस काय येणार, BC येणार. सो बेसिस चेंज आहेत, हाईट एक आलेली आहे. जर हाईट जर सेम असेल तर बेसिसवर काय काढतो आपण, दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढतो.
सो स्टेटमेंट तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, द रेशो ऑफ द एरिया ऑफ द टू ट्रायंगल इफ द हाईट इज सेम or equal, then the ratio of the area of the two triangle is depending upon their bases. हे स्टेटमेंट तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. सो एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC इज इक्वल टू, हाईट सेम आहे तर बेसिसवर काय होणार, त्यांचा ॲन्सर निघणार, त्यांचा रेशो निघणार. फर्स्ट PQBचा बेस काय आहे, PQBचा बेस काय आहे QB, अँड PBCचा बेस काय आहे, PBCचा BC हा बेस आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQB डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PBC जस्ट सफिशियंट. आणि तुम्हाला इथे मात्र स्टेटमेंट लिहावं लागणार. ओके, सो स्टेटमेंट तुम्ही इथं लिहून घ्या. काय लिहिणार, द रेशो ऑफ द एरिया ऑफ द टू ट्रायंगल इफ द हाईट इज सेम इज इक्वल टू द रेशो. देन पहा आता सेकंड एक्झाम्पल. हा एक्झाम्पल इथंच थांबला कारण व्हॅल्यूज वगैरे काही दिले नाही आपल्याला, फक्त काय काढायचे, हे साईड्स त्यांच्या हाईट किंवा बेसिसवर त्यांचं ॲन्सर दाखवाय. सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पलमध्ये काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PBC इज अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. पहा PBC आणि ABC, PBC अँड ABC, हा मोठा ट्रायंगल ABC आणि हा छोटा PBC. पण ह्या दोन्ही ट्रायंगलमध्ये पहा ABC म्हणजे हा BC येत आहे आणि परत PBCमध्ये पहा परत BC येत आहे. म्हणजे या दोन्ही ट्रायंगलमध्ये पहा BC हे कॉमन येत आहे आणि या दोन्ही ट्रायंगलमध्ये PBC अँड ABCमध्ये हा BC का आहे, बेस आहे. सो इथं जसं आपल्याला हाईट सेम भेटली फर्स्ट एक्झाम्पलला, तसंच सेकंड एक्झाम्पलला काय भेटत आहे आपल्याला, बेस सेम भेटत आहे. सो स्टार्टिंगला लिहून घ्यायचं आपल्याला, ट्रायंगल PBC अँड triangle ABC have same base. ओके, स्टेटमेंट लिहिलं सेम बेस. त्याचप्रमाणे परत एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC हे लिहून घ्यायचं आपल्याला, इज इक्वल टू, बेस सेम आहे तर आपण काय करणार आहे, हाईटवर त्यांच्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढणार, H1 डिवायडेड बाय H2 अँड स्टेटमेंट लिहावं लागणार. स्टेटमेंट काय, द रेशो ऑफ द एरिया ऑफ द टू ट्रायंगल इफ द बेसेस हॅव सेम इज इक्वल टू द रेशो ऑफ डिपेंडिंग अपॉन देअर हाईट्स. सो एरिया ऑफ triangle PBC divided by area of triangle ABC is equal to, yes, हाईट काय राहणार PBC ची, पहा PBC ची हाईट काय राहणार, PQ राहणार, PQ डिवायडेड बाय अँड ABC ची हाईट काय राहणार, ABC परपेंडिक्युलर साइन AD राहणार. Just sufficient. First example and second example in fifth problem solve. Next third and fourth example. Problem मध्ये third example पहा काय दिलेलं आहे, area of triangle ABC upon area of triangle ADC. Let's look ABC and ADC. ABC and ADC. पहा ABC and ADC. A हा वर्टायसिस दोन्हीकडे आलेला आहे. पहा ABC ची हाईट काय आहे, ADच आहे आणि ADC ची हाईट पण काय आहे, ADच आहे. या दोन्ही ट्रायंगलमध्ये परत हाईट काय आहे, सेम आहे. सो परत आपल्याला ते स्टेटमेंट लिहावं लागणार. स्टेटमेंट काय आहे, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADC have
same height. Okay, same height. Then area of triangle ABC divided by area of triangle ADC. जर हाईट सेम असेल तर आपण काय करतो, बेसिसवर काय काढतो, त्यांच्या एरियाचा रेशो काढतो, दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढतो. सो इथं आपल्याला स्टेटमेंट लिहावं लागणार. देन एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle ADC is equal to, statement काय, the ratio of the area of the two triangle if they have a same height is equal to the ratio of their corresponding bases. ओके, सो स्टेटमेंट इथे लिहून चला. आणि ABC आणि ADC यांचा आपल्याला फक्त बेस लिहायचं. तर ABCचा बेस काय आहे, ABCचा बेस काय आहे, BC आहे. हाईट का लिहायची नाही आहे, कारण ABC आणि ADCची हाईट, ABC आणि ADCची हाईट हे AD सेम आले आहे, त्यामुळे आपल्याला ते लिहायची नाही. देन ADCचा बेस काय आहे, पहा ADC कुठं आहे, ADC, DC हे काय आहे, बेस आहे. ओके, थर्ड एक्झाम्पल इज ओवर अगेन. नेक्स्ट लुक एक्झाम्पल 4. ADC अँड PQC. पहा ADC अँड PQC. पहा ADC मध्ये हाईट का आहे, AD आहे. अँड PQC मध्ये हाईट का आहे, PQ आहे. म्हणजे डिफरंट आहे, याची हाईट आहे AD, याची हाईट का आहे PQ. ओके, हाईट सेम नाही. बेस पाहूया. ADC मध्ये बेस का आहे, ADC मध्ये बेस का आहे, AD आहे. आणि PQC मध्ये बेस का आहे, PQC मध्ये का आहे, QC आहे. म्हणजे बेस पण डिफरंट आला, कारण ADCचा बेस काय आला, DC, आणि PQCचा बेस काय आला, QC. याचा DC आला आणि याचा काय आला, QC. म्हणजे यावेळेस बेस पण चेंज आहे आणि हाईट पण चेंज आहे. ॲट दॅट टाईम काय करावं लागणार, आपल्याला बेस आणि हाईट हे दोन्ही लिहावं लागणार. आणि ते कंडिशन कोणती आहे, द रेशो ऑफ द एरिया ऑफ द टू ट्रायंगल is equal to the ratio of the product of their bases and their corresponding height. हे केस नंबर कोणती आहे, यस तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, ही केस नंबर फर्स्ट आहे. ओके, सो एरिया ऑफ ट्रायंगल ADC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQC. आणि हे केस केव्हा यूज करतो आपण, जेव्हा दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो काढतो, तेव्हा त्यांचे बेसिस आणि हाईट दोन्ही काय असेल, सेम असेल, तर केस नंबर फर्स्ट यूज करतो. यावेळेस बेस पण सेम नाही आला आणि हाईट पण सेम नाही आली, तर आपण ती केस यूज करायची. ओके, सो B1 इंटू H1 डिवायडेड बाय B2 इंटू H2. तुम्ही म्हणसाल आता सर प्रत्येक गणिताच्या वेळेस तुम्ही हे काहीतरी लिहित होता, सेम हाईट सेम बेसिस. सो इथं काय आपल्याला सेम लिहिण्यासारखं आलं आहे का, नाही. सो सरळ सरळ आपण काय केलो आहे, हे दोन्हीही एरियाचा रेशो दोन्ही ट्रायंगलचा लिहिला आहे आणि त्याच्यासमोर हा फॉर्म्युला और कंडिशन जे पण आहे, B1 इंटू H1 डिवाइड बाय B2 इंटू H2. आणि सरळ सरळ आता आपण काय करूया, यांची नावं लिहून टाकूया. फर्स्ट ट्रायंगलमध्ये B1 का आहे, म्हणजेच काय ADC, ADCचा बेस का आहे, DC आहे. ओके, आणि हाईट का आहे बरं, ADCची हाईट का आहे, जे परपेंडिक्युलर लाईन आहे तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे, का आहे ती AD. ओके, सिंपल प्रॉब्लेम आहे, तुम्हाला सॉल्व पण करता आलं पाहिजे. त्यानंतर PQC, वेर इज PQC, त्याचा बेस का आहे PQCचा अँड हाईट का आहे. पहा PQCचा बेस का आहे, यस तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. PQCचा बेस काय, यस, अँड हाईट काय आहे बरं, तुम्हाला सॉल्व करायचं आहे. करणार एरिया ऑफ ट्रायंगल ADC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQC. ओके, खूप इझी प्रॅक्टिस सेट होती. हे फक्त एवढं तुम्हाला सॉल्व करायला दिलेलं आहे. तुम्हाला हे पूर्ण लिहायला, इथे तुम्हाला स्टेटमेंट लिहायचं. स्टेटमेंट विसरता कामा नाही. स्टेटमेंट काय आहे, द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ द टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड देअर करस्पॉन्डिंग हाईट. ओके, सो प्रॅक्टिस सेट 1.1 इज ओव्हर. नेक्स्ट काही थेरम्स, अजम्पशन्स अँड नंतर प्रॅक्टिस सेट 1.2 आहे, ते सर्व आपण पाहणार आहोत नेक्स्ट क्लासमध्ये. सो सगळं अभ्यास करत चला. नेक्स्ट क्लासला आपण भेटूया. बाय.